स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। मतदारसंघासाठी आणि सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा आदरणीय चंद्रकांत दादा यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे। गेली अनेक वर्ष शिवाजी विद्यापीठाचं सब सेंटर उपकेंद्र हे कुठं व्हावं यासाठी अनेक राजकीय नेते मंडळी किंवा अनेक संघटना त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, पण हे सब सेंटर दुष्काळी भाग असलेल्या खानापूरच्या घाट माथ्यावरती व्हावं यासाठी 2013 पासून अनेक लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता। ही प्रक्रिया खरी 2013 पासून सुरू झाली। या प्रक्रियेमध्ये अनेक लोकांचा त्यामध्ये अनेक संघटनांनी त्या ठिकाणी मदत केली, अनेक शिक्षकांनी प्राध्यापकांनी त्या ठिकाणी मदत केली, कुलगुरूंनी आणि सगळ्या विद्यापीठातल्या अनेक सहकार्यांनी त्या ठिकाणी मदत केली आहे। राजकीय काही जरी असलं तरी आज आम्ही दोघं एकत्रपणे प्रेस घेतोय, त्याला कारण असं आहे की ते सब सेंटर खानापूरच्या घाट माथ्यावरती व्हावं म्हणून एकत्रितपणे सर्वांनी प्रयत्न केला होता। मागच्या काळामध्ये थोडं 2013 नंतर पेंडिंग पडलेला विषय होता, पण महायुतीचं सरकार आल्यानंतर एकत्रितपणे हे सब सेंटर खानापूरमध्ये व्हावं यासाठी सगळे प्रयत्न करत होतो। त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या टेक्निकल बाबी ज्या होत्या, त्या जागेची उपलब्धता असेल, ती सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून सिनेटचा ठराव असेल, त्या सगळ्या गोष्टी आज पूर्णत्वास जाऊन त्या लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। कारण पाणी जरी आता त्या भागामध्ये गेलं असतं तरी जर खरा विकास व्हायचा असेल तर असं काहीतरी युनिट तिथं व्हावं आणि आमच्या भागातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना तिथं शैक्षणिक फायदा व्हावा या हेतूने सब सेंटर व्हावा अशी आमची मागणी होती। आणि आम्ही दोघांनी आज पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी उपस्थित केला आणि चंद्रकांत दादांना मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आम्ही विनंती केली की याचा निर्णय आजच व्हावा, जेणेकरून त्या लोकांच्या भावना तीव्र आहेत त्या शांत होतील आणि एक चांगलं केंद्र त्या ठिकाणी होईल आणि त्या भागाचा विकास होण्यासाठी आम्हाला मदत होईल। आणि आम्हाला दोघांना सांगायला आनंद आहे की चंद्रकांत दादांनी ती आमची मागणी मान्य केली। शिवाजी विद्यापीठाचं सब सेंटर हे खानापूरमध्ये होण्यासाठी दादांनी मान्यता दिली। त्यासाठी लागणारा 161 कोटीचा निधी याची तरतूद करण्याची तयारी दिली आणि जागा हस्तांतराची जी जमीन आहे आमची ते हस्तांतर करून त्या ठिकाणी सब सेंटर उभा करण्याची घोषणा केल्याबद्दल आम्ही खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा आणि आदरणीय चंद्रकांत दादांचे आमचे पालकमंत्री पण आहेत, त्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी दोघे या ठिकाणी आभार मानतो। या सगळ्याचा फायदा काय सांगतो? दुष्काळी तालुक्यामध्ये नवीन नवीन संस्था निर्माण व्हाव्यात, संस्थेचं विकेंद्रीकरण व्हावं। जोपर्यंत नवीन संस्था किंवा संस्थांचं विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत नवीन भागाला न्याय मिळू शकत नाही। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये विद्यापीठांची उपकेंद्र ही ज्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना सोयीची होतील तिथं करण्याची मान्यता देण्याचं सरकारचं धोरण आहे। आणि म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर मध्ये घाट माथ्यावरती व्हावं की जे सर्वांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे। जर तोटेमंगार, तासगाव, आटपाडी, इकडं गडेगाव असेल, पोलूस असेल, सातारा जिल्ह्यातला बाण असेल, खटाव असेल, फलटण असेल, कोरेगाव या तालुक्यांना मध्यवर्ती असणारं हे ठिकाण आहे। नॅशनल हायवेला लागून ही जागा आहे। जो गोवाघर बिजापूर नॅशनल हायवे आहे या हायवेला लागून लगतची जागा आहे आणि त्यामुळे सातत्यानं आमचा प्रयत्न सुरू होता वेगवेगळ्या पक्षाच्या नेतृत्वांचा, संघटनांचा की इथं कसल्याही परिस्थितीत उपकेंद्र झालं पाहिजे। सांगलीच्या लोकांची काही मागणी होती हे उपकेंद्र सांगलीमध्ये व्हावं, नंतर अन्य तालुक्यातल्या लोकांची मागणी आली, परंतु आम्ही माननीय चंद्रकांत दादांच्याकडे ही विनंती केली की सांगली आणि कोल्हापूर हे लगत आहे, 50 किलोमीटरचं फक्त अंतर आहे, तिथं होणं हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात जाईल। आणि त्यामुळे सांगलीच्या लोकांना पण आम्ही विनंती केली की हा खानापूर सांगलीचाच भाग आहे आणि त्यामुळे तिथं सब सेंटर होणं हे विद्यार्थ्यांच्या फायद्याचं आहे। त्यांचा होणारा जो वेळेचा अपव्यय आहे, पैशाचा जो चुकीचा गैरवापर होतोय किंवा त्यांना मानसिक त्रास होतोय हा पूर्णपणे थांबणार आहे।
आणि दुष्काळी तालुक्यामध्ये एक शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र होणं हे एक नवीन क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला गेलाय. माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ झाल्यापासून दुष्काळी तालुक्यांची स्वप्न पूर्ण व्हायला लागले. जशी जशी स्वप्न पूर्ण व्हायला लागली तशी तशी लोकांची स्वप्न पण वाढायला लागली की बाबा एखादा नेता जर दुष्काळी तालुक्यांच्याकडे सकारात्मक बघत असेल तर लोकांच्या मागण्या वाढतात. नाहीतर अगोदर लोकांची मनच मेली होती की आपण पुढाऱ्यांच्या मागणी करतो ते आपल्याकडे लक्ष देत नाहीत, दुर्लक्ष करतात. आज आमच्या पूर्ण तालुक्यामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये काही मोजकी गावं राहिली असतील की जिथं कृष्णेचं पाणी पोहोचलं नाही. नाहीतर बाकी सगळ्या ठिकाणी देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये 14 ते 19 नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वापासून आता परत देवाभाऊ मुख्यमंत्री झाले, सगळ्या ठिकाणी पाणी गेलं. त्यामुळे नवीन नवीन मागण्या लोकांच्याकडून वाढतायत. जवळपास 2013 पासूनची मागणी आहे. लोक रोज आंदोलन करतायत, मोर्चे काढतायत, उपोषण करतायत. आणि शिवाजी विद्यापीठाची जी टीम आहे डॉक्टर पाटील यांनी त्या जागेची पाहणी केली होती. त्यांनी एक पॉझिटिव्ह अहवाल दिला होता. नंतर सिनेटची जी सभा झाली त्यामध्ये ठराव पारित करण्यात आला होता. मागचे आमदार असतील, बाकीचे सगळे टीम असेल यांनी सातत्यानं मागणी केली होती, परंतु त्याला यश येत नव्हतं. आणि म्हणून माननीय चंद्रकांत दादांच्याकडे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून खानापूरचे आमदार माननीय सुहास बाबरसाहेबांनी मी आम्ही दोघांनी हा मुद्दा लावून धरला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आज घोषणा करा. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय चंद्रकांत दादा पाटील जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांचं मी मनापासून खानापूर तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं आणि आजूबाजूच्या परिसरातल्या तालुक्यांच्या वतीनं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला आणि क्रांतिकारी निर्णय घेतला की खानापूरला सब सेंटर दिलं. त्याच्यासाठी लागणारा 141 कोटी रुपयाचा निधी आणि गायराची जमीन पूर्ण हस्तांतरित करण्याच्या बाबतचा निर्णय घेतलेला आहे. आणि लगेच आता जून मध्ये हे सेंटर चालू करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका घेतलेली आहे. पहिल्यांदा तिथं काही एखाद्या हायस्कूलच्या किंवा कॉलेजच्या खोल्या घेऊन तिथं हे सेंटर सुरू होईल आणि लगेच कामकाज सुरू होईल. दुष्काळी तालुक्यासाठी खूप चांगला क्रांतिकारी विषय आहे. नाहीतर आम्ही एखादा तालुका मागतो 10-20 वर्ष त्याचा तालुका विभाजन होत नाही, परंतु हे उप सेंटर आमच्यासारखे नवीन आमदार सरकारकडे मागणी करतात आणि सरकार तात्काळ त्याच्यावरती निर्णय घेत आहे. ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. कामाला काय आम्ही अडवा याचं नाही कारण नाही. लोक आम्हाला तिथं परत गोळ्या मारतील, म्हणणार अरे तुमचं काय चाललंय, उपकेंद्र खानापूरला येणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे. नाहीतर दुष्काळी तालुक्याला असं एखादी मोठी संस्था येणं हे कठीण आहे. परंतु आम्ही तर एकूण दाखवली, परंतु तालुक्यातली लोक सगळ्या पक्षातली या विषयावरती त्यांचं एकमत आहे आणि हे उपकेंद्र व्हावं ही तालुक्यातल्या सगळ्या लोकांची भावना आहे. सांगली जिल्हा संदर्भात सातत्याने दोन आमदार प्रश्न उपस्थित करतात की सांगली जिल्ह्यावरती आमदारसाहेब असताना विषय वाटत आहे. मी असताना या विषयावर यांचे बंधुतेचं डायरेक्टर आहे. हे उचित होणार नाही, परंतु आम्ही जो विषय लावून धरलाय तो राजकीय विषय अजिबात नाही. संस्था वाचल्या पाहिजेत, सभासदांचे कारखाने सभासदांचे राहिले पाहिजेत. सरकार त्यावर भूमिका घेतली ना, कारखाना विक्री होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली. आता सहकार राज्यमंत्र्यांनी त्याच्यावरती बैठक लावलेली आहे. वस्त्रोद्योग मंत्री महोदय सुटकीने त्याबाबत बैठक लावत आहेत. त्यामुळे आम्ही या विषयात पुढे चाललोय. सरकार असे चुकीचं कुठलं काम करणार नाही आणि त्यामुळे आम्ही जी मागणी करतोय, लावून करतोय त्याला नक्की यश येईल त्याबद्दल. आणि येत्या काळात तुम्हाला दिसेल त्याचा निर्णय 31 मार्च नंतर तुम्हाला निर्णय झालेला दिसेल. धन्यवाद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.